पासून लोक ध्यान साधना करून त्या ठिकाणी राहत होते आणि 6 वाजले त्या भंतेजीनं उपदेश सुरू केला. त्यांचा उपदेश खतम झाल्यावर 6 वाजता पूर्ण त्यांचा कार्यक्रम समाप्त झाला. समाप्त झाल्यानंतर थोड्याच वेळात मायबाप हॉलच्या बाहेर पडले. ते गेले कुठे? चैत्याजवळ गेले आणि चैत्याजवळ जाऊन ते बुजुर्ग लोक, वरिष्ठ लोक, आपले आई जाऊन तिथं वंदना करत आहे. जय मंगल अष्टगाथा म्हणत आहे, रत्न सुत्त म्हणत आहे, महामंगल सुत्त म्हणत आहे, कर्णिमेत्त सुत्त म्हणत आहे. ते त्या बाजूला म्हणत आहे आणि इकडे 100-200 मुला मुलींची तुमच्या एवढाले मोठे 12वीतले असे जे मुलं आहेत त्यांची पूर्ण लाईन लागली होती. पूर्ण रांगच्या रांग लागली होती, पूर्ण सरळ पांढऱ्या कपड्यात शुभ्र, आणि त्यांच्या हातात काय होतं? एवढा मोठा पाण्यानं भरलेला जग आणि त्याच्यावर कापड झाकलेलं, आणि पूर्ण एका रांगेत आहे. सर्वजण एका रांगेत उभे आहे आणि ते कुठे जाण्यासाठी? जिथे बोधिवृक्ष लावलेला आहे आणि त्याच्या भोवताल घेरा केलेला आहे तिथे त्यांना एक प्रदक्षिणा करायची होती आणि तो उपासक कसा उभा होता. ते तिकडून फिरून आले बोधिवृक्षाला प्रदक्षिणा करून की तो उपासक त्यांच्या हातात ते जग घ्यायचा, पाण्याचा झाकण काढायचं, तो मुलगा जायचा, पाणी द्यायचा, त्या बोधिवृक्षाला पाणी टाकायचं आणि निघून वापस दुसऱ्या लाईनीत जायचं. सर्व मुलांनी पाणी दान केलं त्या बोधिवृक्षाला. त्या दिवशी पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये एका लाईनीमध्ये बौद्ध पौर्णिमेला. हे मुलं घरी राहत नाही. नंतर थोड्याच वेळात ते पाणी दानाचा कार्यक्रम समाप्त झाला आणि भंतेजीनं दुसऱ्या हॉलमध्ये मुला मुलींना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांना दिवसभर उपदेश केला. दिवसभर वंदना, सूत्रपाठ, प्रवचन, पूर्ण दिवसभर, पुराच्या पुरा दिवस त्यांच्या आईवडिलांचा आणि मुलांचा पौर्णिमेच्या दिवशी विहारात जाते, अमावस्येच्या दिवशी विहारात जाते, 2 अष्टम्याला विहारात जाते. म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टम्या, 14 एप्रिल आणि विजयादशमी हे फक्त बौद्धांचे 6 सण आहेत. याच्या व्यतिरिक्त एकही सण बौद्धांचा नाही. कारण हर सणाला, दिवाळीला महामोगलान भंतेची हत्या झाली आणि तो दिवाळी म्हणून फटाके फोडून साजरा केला. पोळ्याला बौद्धांची वस्ती जी होती गरीबाची, गवताचे घर होते, ते बैलाच्या शिंगाला टेंबे बांधून हाकलण्यात आले आणि आपल्या वस्तीला जाळण्यात आलं. पूर्वजाच्या वस्तीला गवताचे घर असते नाही, तर जाळले. तर तेव्हा त्या सणाला आंध्रामध्ये पोबारो म्हणतात. पोबारो कोणत्या दिवशी? पोळ्याच्या दिवशी. पोबारो, पो म्हणजे भाग जाव, इथून तुम्ही चालले जा. बैलाच्या माग सारे लोक धावू लागले की बैल जिकडे जिकडे जात आहेत घर पेटवत आहे, त्याच्यामुळे ते धावत आहेत. तर त्यावेळेस जे मुलं बाळ होते झोपलेले त्यांना घरातून बाहेर निघल्या गावातून हाकलून दिलं. पो पो म्हणजे भाग जाव, निघा इथून आमच्या गावातून, हाकलण्यात आले. तर तो पोळ्याचा दिवस म्हणून मनवण्यात आला. पोळा आपला नाही, दिवाळी आपली नाही. बाकी होळी, होळीचा सण भगवान बुद्धांनी याला मूर्खांचा सण म्हटला. होळीचा सण मूर्खांचा सण म्हणून भगवान बुद्धाचं एक धम्मपदामध्ये प्रवचन. मूर्ख लोक होळीला काय करतात? चिखल फेकतात, किचडमध्ये मुलींना फेकतात, अभद्र व्यवहार करतात, मुलींना कुठे हात लावतात, कसे रंग लावतात, सारा अभद्र व्यवहार जो चालते ना, सारा होळीच्या दिवशी करतात. आणि आपल्या मुली काय करतात? मस्त त्यांना मुलांना कलर लावू द्यायला सांगून जातात. त्याचा फायदा होतो, त्यामुळे इज्जत लुटली जाते, त्यामुळे हानी होतो, अभद्रता तयार होते. एवढा म्हणजे गलिच्छ लोकांचा सण म्हणजे भगवान बुद्धांनी म्हटलेला मूर्खांचा सण आहे. 7 दिवस पर्यंत भगवान बुद्धाला भोजन नव्हतं मिळालं या सणाला, होळीच्या. उपासकांनी सांगितलं, भगवान तुम्ही नगरामध्ये फिरू नका, आम्ही तुमच्या भोजनाची व्यवस्था विहारात करतो, 7 दिवस तुम्ही बाहेर निघू नका. हे लोक जे आहे अभद्र बोलतात, बँडबाजा वाजवतात, काही शिवागाळी करतात, पैशाला दारावर येतात आणि हे एकमेकाला कलर फाडतात, चिखल लावतात आणि मुलींना उचलू खड्ड्यामध्ये चिखलात फेकतात. हा सण चांगला नाही भगवान, त्या दिवशी तुम्ही नगरात येऊ नका. मनाई केली उपासकांनी, जाग्यावरच भोजन देऊन दिलं. 7 दिवस बाहेर निघले नाही तर दुःख व्यक्त केलं त्या उपासकांनी. भगवान या सणाला आम्हाला 7 दिवस पर्यंत धम्म ऐकायला मिळाला नाही, आमचं पुण्य वर आलं नाही, पुण्य करता आलं नाही, दान देता आलं नाही,
या मूर्ख लोकांमुळे आम्हाला पुण्यापासून वंचित राहावं. 7 दिवस किती दुखी झाले ते लोक. 7 दिवसानंतर भगवान बुद्धाला बोलवलं आणि दान दिलं. तेव्हा सांगितलं की असं आम्हाला पुण्यकर्म करण्याची संधीच प्राप्त झाली नाही. म्हणून होळी कोणाचा सण आहे? मग अंगावर रंग फेकणारे लोक कोण आहे? तुम्ही नाही होळी म्हणून कलर नाही लावा, खोटं बोलता. हे कोणताही सण आणि जे तुम्ही नाव सांगितले ते काय समाज सुधारकांच्या जयंत्याचा उदो आहे, सण नाही आहे. सण हा जगविख्यात असतो. या 4ही सणाला अशोक सम्राटांनी 8 दिवस पर्यंत, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, या 8 दिवस पर्यंत त्यांनी एक मोठा उत्सव मनवला. कुठे? जिथे कुंभमेळा लागते तिथे. कुंभमेळा जे आहे ना, तो मेळा कोण भरवला? अशोक सम्राट. एशिया के सम्राट म्हणून एक ग्रंथ आहे, तो वाचा. 7-8 दिवस पर्यंत त्यांनी 10-10, 15-15 दिवसाला मेला राहत होता तेव्हा. तर राजे राजकुमार येऊन त्या ठिकाणी बसत होते, धर्म ऐकत होते, दान देत होते. तर त्याचे चढाओढीनं त्याची स्पर्धा लागत होती दानासाठी. तो नंतर कालांतराने अशोक सम्राटाचा हा मेळा बंद करून त्याला कुंभ, घड्यांचा घडे, पाण्याचे घडे ठेवले जात होते येणार जाणार लोकांसाठी. खूप जाग्या जाग्यावर पाणी. अशोक सम्राटाच्या तो घड्यांचं नाव पुढे आणले की कुंभ, कुंभांचा मेळा. कुंभ वाढवले हे केले. नाहीतर ते अशोक सम्राटांनी तयार केलेला आहे कुंभमेळा. हा याचा त्याचा नाही आहे. हे नंतर ती जागा हडप करून तिथे साधू नंगे असे तसे येऊन तिथे गांजा फुकणे हे ते चालते. ती पवित्र जागा आहे एकदम. अशोक सम्राटाने भिक्खू संघाला पाचारण करून त्या ठिकाणी धर्म ऐकण्यासाठी जाग्या जाग्यावर लोकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून घडेच्या घडे जाग्या जाग्यावर ठेवली. पाण्याची कुठेही जा पाण्याची कमतरता भासणार, त्या घड्यांना कुंभ म्हणतात. पाण्याचा कुंभ. त्या ठिकाणी अनेक आंघोळीचं नाही, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, इतकं पाणी मुबलक. मग घडेच्या घडे भरून तर त्याला कुंभमेळा भरून टाकला. मग पाणी सोडतात, तिथे आंघोळ करायला जातात, पाप धुवायला जातात. हे हा कोणा निर्माण केला कुंभमेळा? अशोक सम्राट. या प्रकारे या 4ही पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमीला जगात विहारात पताका लावल्या जाते, वंदना केल्या जाते, पुष्प नेल्या जाते, दान दिल्या जाते. जगात मान्यता आहे. म्हणजे या सणांना जेव्हा जग साजरा करत आहे त्याला सण म्हणतात. किती आहे? 4. 5वा विजयादशमी, ज्या दिवशी अशोक सम्राटाने शस्त्र त्यागलं आणि धम्मावर आरूढ विजय संपादन केला. शस्त्र त्यागून आता लढाई करायची नाही, प्रेमाने आपण राजपाट चालवायचा, पुन्हा युद्ध न करता. म्हणजे शस्त्राचा त्याग केला. तो दिवस कोणता आहे? विजय झाला. धर्मावर आरूढ झाला म्हणजे सम्राटाचा विजय. तो विजयादशमीचा दिवस. आणि तो दिवस पवित्र दिवस कायम राहावा म्हणून बाबासाहेबांनी काय केलं? हा इतिहास मरू नये, नष्ट होऊ नये, पुढे यावा म्हणून बाबासाहेबांनी काय केलं? विजयादशमीच्या दिवशी धम्माची दीक्षा घेतली. तर ते दीक्षा घेतल्यामुळे त्या जागेचं नाव काय पडलं? दीक्षाभूमी. जर बाबासाहेबांनी इथं हे तुमच्या मतानुसार जर धम्मचक्र प्रवर्तन केलं असतं तर या भूमीचं नाव काय असतं? बाबासाहेबांनी जर धम्मचक्र प्रवर्तन केलं असतं तर या भूमीचं नाव काय असतं? धम्मचक्र प्रवर्तन भूमी. आहे का? धम्मचक्र प्रवर्तन बुद्धाशिवाय कोणीच करू शकत नाही. या धर्तीवर धम्मचक्र प्रवर्तन बुद्धाशिवाय कोणी करू शकत कोणीच नाही, कोणाचाच ताकद नाही. म्हणून बुद्धानं काय म्हटलं? समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेन वा ब्रह्मणा वा केनची वा, कुणीच नाही. केनची वा लोकस्मिंती, या लोकामध्ये कुणीच नाही.
ना श्रमण, ना ब्राह्मण, ना देव, ना ब्रह्मा, समनेन वा ब्राह्मणेन वा देवेन वा मारेन वा, न मार कुणीच नाही, केनची वा, यापैकी कुणीही धम्मचक्र प्रवर्तन करू शकत नाही. बुद्धाचं वचन कोणत्याही गृहस्थामध्ये किती विद्वान असो तो, किती बोधिसत्व असो, धम्मचक्र प्रवर्तन करू शकत नाही बुद्धाशिवाय. फक्त धम्मचक्र प्रवर्तन करण्याची क्षमता जे होती कोणात होती? महाप्रज्ञावान सारीपुत्र भन्ते. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे सारीपुत्र भन्तेमध्ये क्षमता आहे, इतके ते महाप्रज्ञावान आहेत. पण ज्यांनी याची निर्मिती केली, ज्यांनी शेती करून अनाज काढलं त्याला म्हणतात सम्यक संबुद्ध.